वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। पीओपी मूर्ती बंदी उठवण्यासाठी कुंभार समाजाचा इचलकरंजी येथे झालेल्या मेळाव्यात जन आंदोलनाचा निर्धार। मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस पीओपीच्या मूर्ती तयार करणे, दुरुस्ती करणे आणि विसर्जन करण्यावर घातलेल्या बंदीला विरोध करण्यासाठी कुंभार समाजाने सरकारकडे भूमिका मांडण्याची मागणी केली आहे। शासनाने योग्य दृष्टिकोन घेऊन कुंभार समाजाच्या भावनांचा विचार करावा, यासाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्धार समाजाच्या मेळाव्यात घेण्यात आला। गावभाग येथील आरेकर भवन येथे पार पडलेल्या या मेळाव्यात इचलकरंजीसह हातकणंगले, शिरोळ, सांगली, कुपवाड, मिरज आणि कराड येथून मोठ्या संख्येने कुंभार समाजातील मूर्तिकार सहभागी झाले होते। समाजाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन बैठक बोलवण्याची मागणी करण्यात आली। मेळाव्यात मारुती कातवरे, डीटी निगवेकर, प्रमोद कुंभार कोल्हापूर, मनोज कुंभार कराड, बजरंग कुंभार गोरखनाथ कुंभार, शंकर कुंभार, सुनील कुंभार इचलकरंजी, रविकांत कुंभार तारदाळ, सुभाष कुंभार, विजय कुंभार हातकणंगले आदींनी मनोगत व्यक्त केले। सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयामुळे कुंभार समाजाच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त केली। लाखो कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते, म्हणून शासनाने न्यायालयात भूमिका मांडून बंदी उठवावी अशी मागणी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर 20 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वीच सरकारने पावले उचलावीत, अन्यथा मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा निर्धार या मेळाव्यात घेण्यात आला। या मेळाव्यास हातकणंगले, शिरोळ, सांगली, कुपवाड, मिरज तसेच कोल्हापूर, सातारा, कराड येथून कुंभार समाज मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।